आता बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आहे आपला. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिक मध्ये तुम्हाला हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन हा पॉइंट आहे. आणि वन्स अगेन एका नवीन व्हिडिओ मध्ये छान ट्रिक परत एकदा मी घेऊन आलोय तुमच्यासाठी खास. परत एकदा बघा, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन पॉइंटचं नाव काय बच्चेवाडी? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. व्हॉट इज द नेम ऑफ पॉइंट? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. येस, यू नो व्हेरी वेल. किती हॅलोजन आहेत आपल्याकडं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर आहे का? दीज आर द हॅलोजन्स. हॅलोजन वर किती लोन पेअर असतात? किती? 3 लोन पेअर. किती लोन पेअर आहेत? 3. बरोबर का? म्हणजे 7 इलेक्ट्रॉन ना टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बरोबर, तुम्हाला सांगता येत नाहीये. ओके, आता मला एक सांगा, हॅलोजन वर 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्यातले 1 इलेक्ट्रॉन बॉन्ड मध्ये जातो, राहिले 6. 6 म्हणजे किती लोन पेअर झाल्या? 3. कळतंय का? 3 लोन पेअर झाल्या. आता आपण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन हा पॉइंट कसा बघणार आहे, आणि त्यासाठी खूप अवघड म्हणजे डेफिनेशन कसं होतं. आता इकडे बघा, की इकडे अल्काइल क्लोराईड किंवा ब्रोमाइड तुम्ही हे करा, घ्या, आणि त्याला मग एक स्पेसिफिक कॅटलिस्ट लावा. मग तो कॅटलिस्ट लावल्यानंतर असा असा प्रोडक्ट मिळणार. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या रिएक्शनला हे, त्या रिएक्शनला ते म्हणतात. इट्स सो 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 असं खूप सारं क्रिटिकल अदर क्लासेस किंवा कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं. आपण तसं बघणारच नाही, आपण एकदम बेस्ट बघणार आहे. बघा आता काय सांगतोय मी ते, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. आता मला सांगा बाळांनो, एक सिंपल गोष्ट मी करतोय बघा, सगळ्यांच्या लक्षात येत असेल. आता मला सांगा, मी ह्याचं इनिशियल घेतलं एच, ह्याचं घेतलं ई, आणि ह्याचं घेतलं आ. काय तयार झालं रे? HER, हर. काय तयार झालं? हर. आता मला काय म्हणायचंय, मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन किती आहेत माहितीये का? बघा, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन बघा, 2 हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. किती हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहेत बाळांनो? 2. किती हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहेत? 2. किती आहेत रे बाळांनो? 2 हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. आता गंमत बघा, 2 हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन आहेत. किती? 2. बर, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन HER. ट्रिक बघा किती पॉवरफुल आणि किती सुपर तयार होते बघा. हर 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 हर, HER हर, HER हर, हर हर. म्हणजे नीट बघा, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन, हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन किती बघायचे? 2. त्यामुळे आपण हर हर किती वेळा दिले? 2 वेळा. हर हर. आता बघा, महादेव, हर हर महादेव. आता लक्ष द्या समोर, हर हर महादेव. नीट बघा कसं करतोय बघा. आता इथं बघा, HER HER, बरोबर आहे का? HER HER. आता आपले महादेव, महादेव आपले 2 आहेत. नीट बघा, आपले महादेव 2 आहेत. बघा, सगळ्यांच्या लक्षात येते का? बघा, आपले महादेव 2 आहेत. पहिले महादेव बघा, NaI ऍसिटोन. कोण आहेत पहिले महादेव? NaI ऍसिटोन, NaI ऍसिटोन. आणि दुसरे महादेव कोण आहेत? आता बघा, SbF3 घ्या, किंवा किंवा नीट बघा, किंवा AgF घ्या. बरोबर का? KGF नाही, AgF घ्या, किंवा Hg2F2 घ्या. ठीक आहे, ओके. असे 2 म्हणजे हे थोडक्यात काय झालं तुमचे? कॅटलिस्ट. काय झालं तुमचे? कॅटलिस्ट. आता मला एक सांगा, आता आपण हे महादेव तर बघितलेच आपण, बरोबर आहे का? हा पहिले महादेव, हे दुसरे महादेव. ओके, आता सिंपल आहे. रिएक्शन कशी सोडवायची बघा, एक साधी गोष्ट आहे की NaI ऍसिटोन जिथं येतं, NaI ऍसिटोन जिथं येईल तिथं तुम्ही काय करायचंय? सिंपल बघा, NaI ऍसिटोन जर आलं तर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचंय. कसं करायचं सिम्प्लिफाय? बघा, साधी गोष्ट आहे. NaI ऍसिटोन, NaI ऍसिटोन हा कॅटलिस्ट आहे. तर आपण काय करतोय हे बघा, या कॅटलिस्ट कोणामध्ये घेतोय? नीट बघा, RCl किंवा RBr, RCl किंवा RBr. R फॉर काय आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? अल्काइल. R फॉर अल्काइल. क्लोराइड किंवा ब्रोमाइड, क्लोराइड किंवा ब्रोमाइड. बरोबर आहे का? सेम इकडं पण तेच घेतलं, सेम सेम ऍज लाईक दिस. काय घेतलं? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. म्हणजे दोन्हीकडे सुद्धा तुम्ही काय घेणार आहे? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. काय घेणार आहे तुम्ही? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड घेणार आहे. आता मला एक सांगा बच्चा वारडी, अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड तुम्ही घेतलं, ओके चला घेतलं. आता अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड मध्ये बघा, नीट लक्षात घ्या, मी काय करतोय, ह्याच्यातून मी प्रोडक्ट काढणार आहे. काय प्रोडक्ट काढणार आहे? नीट बघा, RCl
बघा आता RCl च्या ऐवजी मी काय घेतलाय RI. दिसतंय ना सगळ्यांना? काय घेतलंय बाळांनो मी? RI. मला सांगा आय आलाय म्हणजे इथं कोण रिप्लेस झाला? क्लोरीन किंवा ब्रोमीन. काय झाला? रिप्लेस. हा क्लोरीन किंवा ब्रोमीन कोण आहे? हा हॅलोजन. कोण आहे तुमचा? हॅलोजन. मग हा हॅलोजन काय झालाय तुमचा? मला सांगा तुम्ही एकदा. रिप्लेस. काय झालाय? रिप्लेस. कशाने रिप्लेस झालाय? आयोडीन. कशाने रिप्लेस झालाय? आयोडीन. आता इथं घ्या बरं. इथं सेमच आहे. इथं सेमच आहे. चला हा घ्या इथं. आता हा RCl इथं लिहितो हवं तर RCl किंवा RBr. ठीक आहे, नाव सेमच राहील. आता मला सांगा इथं फक्त काय आलंय? RF. काय आलंय? RF. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का काय झालं? हॅलोजन एक्सचेंज झाला. काय झाला? हॅलोजन एक्सचेंज झाला. म्हणजे इथं क्लोरीन किंवा ब्रोमीन येईल एक्झाम मध्ये. ओके. आणि तुम्हाला हॅलोजन एक्सचेंज केल्यावर काय विचार सांगतील की कॅटलिस्ट देतील. NaI एसिटोन. NaI एसिटोन. NaI एसिटोन. बघा हा कॅटलिस्ट आहे. NaI आला सोडियम आयोडाईड. NaI आला की समजून जायचं आयोडीन एक क्लोरीन जाणार आणि कोण येणार? आयोडीन येणार. म्हणजे एक्सचेंज होणार. काय होणार आहे? एक्सचेंज. आता बाळांनो बरेच मुलं इथं फसतात. या एक्सचेंजच्या या दोन प्रोडक्ट आले आपले. काय आले ते दोन प्रोडक्ट. आता ह्याच्यामध्ये ना एक सिंपल तुम्हाला सांगू का बाळांनो? ह्या दोन प्रोडक्ट मध्ये सिंपल या रिएक्शनला नावं दिलेली आहेत. काय दिलेली आहेत? नाव. आता इथंच नावांमध्ये कन्फ्युजन होतं. मेन म्हणजे ह्याच नावांमध्ये कन्फ्युजन होतं. आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट आहे. आयोडीन वाला जो प्रोडक्ट आहे ना इथं बघा FiNKELSTEIN फिंकलस्टीन रिएक्शन. काय लिहिलं इथं मी? फिंकलस्टीन रिएक्शन. व्हॉट आय रोट? बोला लवकर. काय लिहिलंय मी? फिंकलस्टीन रिएक्शन. आता इथं काय होणार? स्वार्ट्झ. काय लिहिलंय मी? स्वार्ट्झ रिएक्शन. कुठली रिएक्शन? स्वार्ट्झ रिएक्शन. कुठली रिएक्शन? स्वार्ट्झ रिएक्शन. म्हणजे हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन किती झाल्या? दोन. पहिली फिंकलस्टीन रिएक्शन, दुसरी स्वार्ट्झ रिएक्शन. बरोबर आहे का? आता तुम्ही मला सांगा पहिल्या हॅलोजन एक्सचेंज, पहिला हर हर महादेव. पहिलं हर हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. महादेव कोण आहेत पहिल्या? हर हर महादेव. पहिल्या हरचे महादेव कोण आहेत? NaI एसिटोन. दुसऱ्या हरचे महादेव कोण आहेत? SbF3 AgF Hg2F2. कुठलाही कॅटलिस्ट येऊ शकतो. समजते का? आता सिंपल फक्त मला सांगा काय केलं तुम्ही? हे अल्काइल ग्रुप होता बरोबर. अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. बरोबर आहे का? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. काय केलं त्याचं सांगा बरं. दिसतंय तुम्हाला? काय केलं? येस, अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. काय केलं त्याचं? बरोबर का? रिएक्शन केली कोणासोबत? NaI एसिटोन. कोणासोबत रिएक्शन केली? NaI एसिटोन. बरोबर आहे का? किंवा इथं अल्कोहोल पण येऊ शकतं, मिथेनॉल वगैरे पण येऊ शकतं. आता मला सांगा काय होणार मग तिथं केल्यावर? तुम्हाला प्रोडक्ट काय आला सांगा? बोला लवकर. येस, काय आला प्रोडक्ट? RI आला ना. म्हणजे हॅलोजन एक्सचेंज झाला का नाही झाला? झाला. सिंपल हॅलोजन एक्सचेंज झाला. म्हणजेच तुमची रिएक्शन झाली फिंकलस्टीन रिएक्शन. कुठली? फिंकलस्टीन रिएक्शन. बरोबर आहे का? म्हणजे थोडक्यात काय आहे बघा इथं बघा किती सोपं झालं बघा. FR. व्हॉट इज FR? फिंकलस्टीन रिएक्शन. बघा अल्काइल आयोडाइड इज प्रिपेअर्ड. अल्काइल आयोडाइड इज प्रिपेअर्ड. अल्काइल आयोडाइड प्रिपेअर केलं का नाही सांगा मला तुम्ही? काय पाठ केले का सांगा इथं मला? अल्काइल आयोडाइड इज प्रिपेअर्ड. बरोबर आहे का? अल्काइल आयोड. आणि एक सोपं अजून एक सोपी ट्रिक सांगतो. जर हर हर महादेव दोन वेळा लक्षात ठेवता येत असतील ना तर डायरेक्ट हर हर. बरोबर आहे का? आणि आपले हे महादेव आहेत. काय ते शेवट प्रोडक्ट आलेला महादेव. आता मला सांगा कुठले महादेव आले इथं? RI. आणि इथं महादेव कुठले येणार आहेत? RA. संपला विषय. आलं का लक्षात तुमच्या? काय अवघड काहीच नाही. हर हर महादेव. इथं महादेव RI तयार होणार, तिथं महादेव REF तयार होणार. काय तयार होणार? REF. आता इथं बघा अल्काइल आयोडाइड इज प्रिपेअर्ड. अल्काइल आयोडाइड इज प्रिपेअर्ड. अल्काइल आयोडाइड इज प्रिपेअर्ड. आता बाय युजिंग कोणाचा वापर केला सांगा? बाय युजिंग. येस, बाय युजिंग अल्काइल क्लोराइड. बाय युजिंग अल्काइल क्लोराइड और ब्रोमाइड. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? अल्काइल आयोडाइड तयार केलं. अल्काइल आयोडाइड तयार केलं कुणाचा वापर करून? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड. आता हे तयार केलेलं तुम्ही अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड बरोबर का? विथ द हेल्प ऑफ
कुणाच्या मदतीनं NaI ऍसिटोन NaI ऍसिटोन किंवा अल्कोहोल मिथेनॉल सुद्धा आपण वापरू शकतो और मिथेनॉल लक्षात आलं का सगळ्यांच्या काहीच अवघड नाहीये काय डेफिनेशन पहिली लिहून दिली असती तर पोरांच्या लक्षातच राहिली नसती इथं सिंपल आहे बघा ट्रिक काय आपली हर हर महादेव हर म्हणजे कोण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन दुसरा हर म्हणजे कोण हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन म्हणजे किती हर आहेत 2 म्हणजे हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन किती आहेत आपल्या 2 आहेत हर हर महादेव पहिल्या हर पासून महादेव तयार होणार आहेत त्या हर पासून महादेव तयार झाले आपले कुठले आर आणि त्या हर पासून महादेव तयार झाले कुठले आपले आर्यफ बरोबर आहे का म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की तुम्हाला आयोडीन आणि फ्लोरीन ऍज अ प्रोडक्ट म्हणून मिळत आहेत महादेव आपले तेच आहेत मग ते सोडून राहिले कोण 2 हॅलोजन एक क्लोरीन आणि दुसरा ब्रोमीन हे 2च राहिले ना हॅलोजन मग हे 2 हॅलोजन राहिले तर ह्याचा अर्थ सरळ आहे की हे 2 हॅलोजन एक्सचेंज करायचे काय करायचे एक्सचेंज आणि एक्सचेंज करण्यासाठी कॅटलिस्ट कुठला वापरायचा NaI ऍसिटोन आला की आयोडीन वाले महादेव येणार आणि जर SbF3 AgF फ्लोरीन वाले किती चालले फ्लोरीन वाले की काय येणार आरएफ महादेव समजलं का सगळ्यांना इज दॅट क्लिअर आलं लक्षात म्हणजे रिएक्शन एकदम सोपी आता इथं तुम्ही काय कराल रे अल्काल आयोडाइडच्या ऐवजी अल्काल काय म्हणाल बोला लवकर हा फ्लोराइड अल्काल काय म्हणणार फ्लोराइड इज प्रिपेअर्ड बाय युझिंग अल्काइल क्लोराइड और ब्रोमाइड विथ द हेल्प ऑफ फक्त काय येणार NaI ऍसिटोनच्या ऐवजी काय येणार ह्याच्याऐवजी काय येणार बोला लवकर ह्याच्याऐवजी काय येणार SbF3 किंवा AgF किंवा Ag2F2 काही येऊ शकतात कॅटलिस्ट फ्लोरीन मध्ये आलं लक्षात इट इज कॉल्ड ॲज आता काय म्हणणार इथं कॉल्ड ॲज कुठली रिएक्शन फिंकलस्टीन रिएक्शन और इकडे काय म्हणणार स्वार्ट्ज रिएक्शन समजलं का कळलं का मग फिंकलस्टीन कधी म्हणणार समजलं लक्षात आलं एनी डाऊट लक्षात एकच ठेवायचं आपल्या आयोडीन वाले महादेव आले किती कुठली रिएक्शन झाली फिंकलस्टीन कुठली फिंकलस्टीन आणि फ्लोरीन वाले महादेव आले किती रिएक्शन झाली स्वार्ट्ज आलं लक्षात काय डाऊट इथं नक्की नाही ना कोणाला येस ट्रिक कळले चलो आता राहिलेला पॉइंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत आपला हा व्हिडिओ काय करायचा आहे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचा आहे समजतंय का ओके सगळ्यांपर्यंत ह्या ट्रिक्स पोहोचवायच्यात आणि आपल्या महाराष्ट्राला अगेन ट्युशन फ्री बनवायचंय चला ओके भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये